निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. This call is now being नाही. recorded. हॅलो. हा बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, मगाशी मी नंबर लावला होता, तुमचा लागला नाही. हा बोला. हा, मला तुमचा नंबर असं समजा की स्वामींनीच दिला. अरे बापरे. हा. अच्छा. हा हा. तर मला माझ्या ग्रुपवर आला अनुभव, माझ्या मैत्रिणींनी शेअर केला तुमच्यासोबत टाकलेला. अच्छा अच्छा अच्छा. तर- हा 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 हा. तर मला तुमचा नंबर वगैरे काहीच माहित नव्हता. अरे बापरे. हा हा. तर मग मी म्हटलं, तो मग शेवटी नंबर कसा मिळवायचा, तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन राहिली, हा सगळीकडे पाहून राहिली, तर मला नंबरच नाही भेटून राहिला. मी आशा सोडून दिली. हा म्हटलं हा त्या मैत्रिणीकडे वगैरे नंबर असेल हा हा तर तिला मागून वगैरे घेईल म्हटलं नंबर मी. हा पण हा. तुमच्या व्हिडिओच्या शेवटी तुमचा नंबर येतो हे मला माहीतच नव्हतं. अच्छा. तर मग शेवटी नंबर आला, तर मग मुलीनी दाखवला मला. मग मी सेव्ह करून ठेवला तुमचा नंबर, म्हणून ट्राय केला मगाशी. अच्छा मला सुद्धा माझा स्वामी समर्थांचीच भक्त आहे मी. अच्छा. हा हा. तर मला सुद्धा माझा अनुभव शेअर करायचा होता तुमच्यासोबत. हा सांगा ना ताई. अं, कुठून बोलता मी सांगू शकता? मी अमरावती महाराष्ट्र मधून बोलत आहे. अच्छा. आणि नाव सांगू शकता का? माझं म्हणजे नाव इच्छा असेल तर सांगा. नाही नाही नाही, सांगू शकते मॅडम हा मी. सांगा सांगा. सौ सीमा गजानन कोल्हटकर. अरे वा. हा हा. आणि मी अमरावतीला राहते, बुधवाऱ्यामध्ये. अच्छा अच्छा. हा माझी म्हणजे मी पहिलेपासून वगैरे स्वामी समर्थाची भक्त वगैरे आहे असं काही नाही. अच्छा. हा हा. म्हणजे बाजूच्या मामी वगैरे करायच्या, स्वामी समर्थाचं खूप करतात त्या. हो का? जवळच मठ वगैरे आहे. बरं. हा तर मग मी मठात जाणं वगैरे सुरू आहे माझं, म्हणजे आता कधी कधी जायची. हा हा. बरोबर तर आहे. तर मी गजानन महाराजांचं खूप करायची हो, तिकडच्या लहानपणीपासून. साईडला सगळेच ते करतात ना. तर मी गजानन महाराजांचं करायची, मठातही जायची मग मी मामींचं पाहून. हा 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 तर हा. मग मला म्हणजे 2 वर्ष पहिले कॅन्सर सजेस्ट झाला. काय? आणि कॅन्सर बापरे. कसला? आणि मला ओव्हरीचा कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा ओव्हरीचा. कॅन्सर हो झाला हो मला. हो हो हो. तर अंडाशयाचा कॅन्सर सजेस्ट झाल्यावर मला जेव्हा कॅन्सर सजेस्ट झाला, हा. तर मग नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे मला काही सुचत नव्हतं. बरोबर तर आहे. हो. अचानक मी म्हणजे कधी त्या मार्गाने गेलीच नाही. श्री स्वामी समर्थ वगैरे अशी भक्त म्हणायचं असं. हा 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 तर हा. मग जेव्हापासून मला कॅन्सर सजेस्ट झाला, हा. तेव्हापासून मी नुसतं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, बस एवढंच नामस्मरण माझं. आई ग. ते मला कोणी सांगितलं नाही, कोणी काहीच नाही. स्वतःहून? स्वतःहूनच अरे वा. माझंच. आणि मग मला NCR मध्ये नेण्यात आलं. मग ती प्रोसेस झाली. मग तिथून मी राष्ट्रसंत मध्ये आली परत वापस. हा 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 हा. मग माझी ते किमो वगैरे 4 किमो आणि अरे, केमो सुरू ऑपरेशन. झाले? पहिले सुरुवातीला किमो सुरू झाले अरे बापरे. आणि 4 किमो झाले आणि नंतर मला ऑपरेशनला टाकण्यात आलं. बर. तर ऑपरेशनसाठी मला एक खूप मोठा अनुभव आला महाराजांचा, हो. की मी नामस्मरण तर करायची, हा म्हणजे इथपर्यंत की मला जर कोणती टेस्ट असली हा. तर माझी तिथे जेव्हा सगळ्यात पहिले FNC करण्यात आली, हो हो तर बरोबर. FNC केली मी. तर मला त्या FNCच्या याच्यावर जेव्हा झोपवण्यात आलं, हा हा. त्याला बायोप्सी की FNC असं काहीतरी बायोप्सी म्हणतात. म्हणतात. हा हा. तर तिथे जेव्हा मला झोपवण्यात आलं, तेव्हा तिथे त्या लोकांनी, मी श्री स्वामी समर्थ म्हणत होते, तर त्या एका डॉक्टर समोर एका कंपाऊंडरने मला रागावलं हा. की मॅडम कल्ला नका करू. अरे तर बापरे. अक्षरशः डॉक्टरांनी म्हटलं की नाही नाही, त्यांचं चालू राहू द्या म्हणे, हा. त्या महाराजांचं नाव घेत आहे. अरे वा. तर मी म्हटलं चला, डॉक्टर यांना ओळखतात. हा, स्वामींना. मग तो म्हणजे तेथून जे प्रोसेस अशी चालू चालू होती हा. आणि नंतर मग मला ऑपरेशन सजेस्ट झालं होतं. अच्छा. मग ऑपरेशन झालं तर मग मला सिटी स्कॅनला टाकण्यात आलं, म्हणजे त्यांना OT क्लिअरन्स पाहिजे. अच्छा. तर मी असं शॉर्टकट मध्ये सांगत आहे तुम्हाला माझा अनुभव. हा हा तर हा. आहे खूप मोठी लंबी प्रोसेस ती बरोबर. हो. कॅन्सरची. तर मग त्यांनी काय केलं, मला मी जेव्हा सिटी स्कॅनला टाकलं, हा. तर तेव्हा माझ्या मिस्टरांचा पायाचा, माझे 2 किमो झाल्यावर माझ्या मिस्टरांच्या पायाचा अपघात झाला होता. अरे बापरे.
ते म्हणतात ना, परमेश्वर तर भक्ती करणाऱ्याची परीक्षा पाहतो. हो खरंय. तर त्यांनी माझी अशी परीक्षा पाहिली, हं. पण मला 7 पण पूर्ण दिली मॅडम त्यांनी. हो ना. 7 पूर्ण दिली त्यांनी मला. मग देणारच तर ताई. मला सिटी स्कॅनला जेव्हा त्यांनी टाकलं, हं. तर सिटी स्कॅनच्या बाहेर माझे मग बाहेर सोबत मिस्टर नव्हते, त्यांच्या पायाचा अपघात झाला होता. हा हा हा. आणि माझा मुलगा बाहेर बसलेला होता, तो 18 वर्षाचा फक्त. अरे आणि मुलगी घरी आहे माझी 15 वर्षाची. अरे बापरे. आणि मी नागपूरला राष्ट्रसंतमध्ये. हा हा. तर मग आता इथे फक्त मी मावस दिरांना बोलवून घेतलं होतं की बा, म्हणजे यांनीच पाठवलं होतं की बा तेवढा पुरता जाजो तू. बरोबर आहे तर ना, ते काही मग कमी जास्त हा लागतं तर धावपळ मग करायला. हो, मंगेश दलाल नावाचे आहेत माझे मावसदीर, ते माझ्या मदतीसाठी तिथे आले होते. ओ. मग मी त्यांना, मॅडम त्या मावशींना म्हटलं, आम्ही त्यांना मावशी म्हणतो, त्या बाहेर चपराशी वगैरे बसतात त्या. हा हा हा. तर त्यांना म्हटलं की ते मावसदीर बसले, माझ्या मुलाला तरी नका पाठवू, पण त्यांना पाठवा ना म्हटलं, मी मशीन मध्ये आहे इथे. तर बरोबर आहे. म्हणे अरे मी पाठवते ना म्हणे, मी इथे बसलीच आहे म्हणे. हा. आणि खूप मोठं हॉल असते तो सिटी स्कॅनचा. हो हो हो. आणि ती मशीन्स आणि अंगावर मग ब्लँकेट देणं बरोबर. आणि हातात सुई टाकलेली हो. आणि अक्षरशः ते पाणी पाणी पिऊ झालेले हाल. हा. आणि त्याच्यातच सुरुवातीचे 4 किमोचे झालेले हाल. बरोबर आहे. आणि ते कॅन्सरची प्रोसेस काय असते हे काही वेगळं सांगणारच नको. माझ्या आईला तोच कॅन्सर होता ताई. हो का. हा, मला त्यामुळे तो आणि अनुभव आहे, पाहिलंय मी. मी मावशीला म्हटलं की मावशी, हं. मला ना तुम्ही फक्त कोणाला तरी बोलवून ठेवा. अरे मी इथेच बसली आहे म्हणे, माझ्यासमोर स्टूलवर बसल्या, मला झोपून दिलं, हा हात वरती बांधून दिले माझे हा आणि कानात ते हेडफोन वगैरे टाकून दिले. आणि मला काही एवढं वाटत नव्हतं, म्हणजे मला वाटलं आहे बाया बसलेल्या इथे. हा हा मी हा आशा पकडून घेतले. मी 3 वेळा आतमध्ये टाकल्यानंतर हा. जेव्हा मशीन मधून मी बाहेर आली, तर मला एकदम डोळे उघडले, मला बाहेर कोणीच दिसलं नाही. हो मग मी हो. घाबरली. तर अक्षरशः माझ्या समोर हा. एवढी मोठी लंगोट घालून मूर्ती उभी होती. अरे वा. आणि मला म्हणतेत कसे. हा. मी एकदम घाबरली, माझ्या अंगावर काटे येते मॅडम तुम्हाला अनुभव बापरे. सांगताना. हो. तर मला एकदम एकदम मूर्ती उभी होती आणि हं. मला म्हणते कशी. मी एकदम घाबरले, मला काय झालं. हा मी हा. म्हटलं कोणीच तर नाहीये. काय झालं म्हणे, डोळे बंद कर, अरे बापरे. चुपचाप बसली राहा. हं. तिकडनी डॉक्टर ओरडून आले होते, हा. मॅडम हे काकू तुम्ही हायपर नका होऊ तुम्ही. म्हणजे मी घाबरले होते ना. बरोबर आहे तर तुम्ही बरोबर आहे. हायपर नका येऊ. आणि त्याच्यात ते एवढी मोठी मूर्ती कोणाची होती माहित नाही मला. पण स्वामीच असणार ताई. मला ती मूर्ती लंगोटावर 2 खांद्यावर हात कडेवर. बापरे. आणि मला म्हणते की अक्षरशः बंद कर डोळे. मी आणू अय्या. उभा, तू बंद कर डोळे. मी आणू उभा, चल अरे बंद बापरे. कर. हो बंद कर. माझ्या अंगावर कडक काटे येते मॅडम. आवाजात. हा तुम्हाला अक्षरशः मी सांगत आहे ना. हा. तर मी तुम्हाला सांगायसाठी तरसून राहिली ती केव्हाची, की मी तुम्हाला कधी सांगतो. आई ग. हो. आणि म्हणजे असं कोणीतरी आपल्याला सांगायला पाहिजे ना. हो तर मी बरोबर आहे. पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करत आहे. फक्त मी लिहून अय्या. ठेवलेले आहेत सगळे अनुभव माझ्या वहीमध्ये. बापरे. बघा. हो. आणि नंतर मग मी डोळे बंद केले. हं. नंतर अजून 2 वेळा टाकण्यात आलं बाहेर. नंतर मग माझे डोळेच नाही उघडले, तर त्या मावशी जवळ उभ्या होत्या. हा. मावशी म्हणते चल ब्लँकेट काढलं म्हणते, उठ म्हणते. अय्या. मी म्हटलं माझ्याजवळ कोण उभं होतं. हं. तर म्हणते कोणीच तर नव्हतं इथं, कोणी उभं नसते राहत म्हणते. काऊन की कोणाच्या हातात काही लोखंड म्हणजे लोखंड वगैरे असलं तर बरोबर मॅग्नेट ओढून घेते म्हणते. मग बरोबर आम्ही आहे. सहसा इथे कोणाला उभं नाही करत म्हणते. म्हटलं बघा. खरंच नव्हतं उभं. नाही म्हणते इथं कोणीच उभं नव्हतं. अय्या. आणि बघा ताई. त्याच्यानंतर आजही हा. मला समर्थांचा पूर्ण प्रसाद आहे. आज मी मग कॅन्सर निगेटिव्ह आहे मॅडम. अरे वा. किती आज ताई स्वामींची आज कृपा, मी किती आनंद आणि झाला माझे मला. जे आता शेवटचे जे रिपोर्ट आले ना मॅडम, हा. ते जे आले ते गुरुवारी आले. अरे वा. माझे बघा. बुधवारी येणार होते, पण बुधवारी रिपोर्ट नाही आले, माझे गुरुवारी आले. अरे आणि वा. 100% माझा कॅन्सर निगेटिव्ह आहे. अरे वा. आणि मला ताई म्हणजे मी खरंच. एवढं म्हणजे असं नाही की मी सेवा करते की काय करते, काहीच नाही करत. बस हं. मी त्यांचं नाव घेत राहते, निशंक मंत्र म्हणत राहते. हा, तारक मंत्रात फार ताकद आहे. हो. मी मग जेवढं झालं तुमचं वय तेवढं किती करते. आहे आणि? माझं 42 आहे सध्या सुरू रनिंग. बघा किती कमी वयात ना ताई. हो. पण मला माहीतच नाही पडलं ताई, कारण की आपण कधी ताळू नाही, बीड नाही, सिगरेट नाही, काही खात नाही ना. हो आणि मी बरोबर आहे. सुपारी पण नाही खायची, तर मला अचानक उलट्या वगैरे सुरू झाल्या होत्या. हा आणि माझे पिरियड्स मिस झाले होते. तर हा. ते पिरियड्स जाऊन त्या अंडाशयामध्ये बसले आणि त्याच्या 4 गाठी तयार झाल्या 4 सेंटीमीटरच्या. बापरे. बघा तर 4 सेंटीमीटर. आज जेव्हा मी आरएसटी मध्ये जाते, हा.
तर ब्लड टेस्ट करते, समजा मला 1-1 वर्षांनी ब्लड टेस्ट सांगितली, आपली 5 वर्ष प्रोसेस चालते ती. बरोबर. हो. तर मला ते ब्लड टेस्ट वाले म्हणते, हाताला ते बांधलं की ते म्हणतात मला, हा सुरू होऊन जा म्हणते सीमा. म्हणजे त्यांना माहिती की श्री स्वामी समर्थ स्वामी. म्हणते. आणि बरोबर. मला सगळेजण त्या नावाने ओळखतात. हो. अरे वा. पूर्ण त्या किती मावशी छान सहित, ताई. डॉक्टर सहित सगळेच. अरे वा वा की वा. तुझ्यासारखा फायटर कुठेच नाही पाहिला म्हणते की तू. पण मी फायटर नाही आहे, माझा बाप वरती बसलेला फायटर बस. होता म्हणून मी फायटर होती. आणि कायम तुमच्या पाठीशी उभेच राहणार आहेत ताई स्वामी आता. नेहमी उभे राहतात, नेहमी खरंय. नेहमी चालूच राहते. आणि माझ्या एका मैत्रिणींनी, मीनाक्षी पवार नावाने, तुम्हाला अनुभव शेअर केला होता. हा हा हा. तर तिने सुद्धा माझ्यासाठी पारायण केलं. बघा हो ताई. आणि एक हे अंजली नावाची, खंडारे नावाची आहे, तिने सुद्धा माझ्यासाठी पारायण केलं. अरे वा. हो, ताई आम्ही केवढी तिघी भक्त मोठी आहे मॅडम. प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे, की तुमच्यासाठी कोणीतरी पारायण करतंय. ही केवढी मोठी प्रॉपर्टी दिली स्वामींनी तुम्हाला. त्यांनी कबूल केलं की अक्कलकोटला आणू म्हणून आम्ही. अरे वा. जाऊन या हो. जाऊन या ताई. हो, आता आमच्या बाजूलाच मठ आहे, हा तर ते आहेत, तर ते गृहस्थ म्हणे आम्ही नेतो म्हणे तुम्हाला, हा. नाही तर तुम्ही रेल्वेने पण जाऊ शकता. म्हटलं हो, काही हरकत नाही. आणि मी मगापासून मला असं वाटत आहे की एका मैत्रिणीसोबत कसं काय सांगू तुम्हाला. पण पहिले मी पाहिले तुमचे व्हिडिओज, तर हा. खूप आवडले मला. हो. हा. नाही खरंच ताई, स्वामींची ताकद एवढी आहे ना, आणि तुमच्या पाठीशी आता कायम उभे राहणार स्वामी. फक्त ते तारक मंत्र म्हणा, जप करा. खूप ताकद आहे ते तारक मंत्रामध्ये. नाही, माझ्याच्याने जेवढी सेवा झाली ना ताई, तेवढी करते हो मी. हो करा. पण मला एकदम म्हणजे कसं, मला तब्येत सांभाळून करावं लागते ना. हो तर खरंय मग खरंय. खूप म्हणजे असं थोडंसं, जेवढं झालं फोटोची पूजा जेवढं वगैरे हे होईल ना सगळं ताई करते. तेवढंच करायचं, जीवापेक्षा जास्त नाही करायचं. स्वामी काही म्हणत नाहीये की तू सगळं स्वतःचे हाल कर आणि मला माझं जप कर. स्वामी आपल्या पाठीशी असतातच, पण आपल्याकडनं जेवढं शक्य होईल, संसार प्रपंचात आहोत आपण, स्वामी म्हणतात तो सगळं सांभाळून तू कर. हो, मला खूप म्हणजे सांगावं असं वाटत होतं तुम्हाला की खूप छान. काय करू. म्हणजे आयसीयू मधून मला स्वामींनी बाहेर काढलं ताई. बाहेर काढलं. कमाल आहे आयसीयू ताई. मधून डॉक्टर घाबरले होते की होशमध्ये नाही आला पेशंट, आयसीयू मधून मला स्वामींनी बाहेर काढलं. बापरे. अजून बघा काय पाहिजे मला. अजून काय पाहिजे. खरंय ताई. आता तुमच्यावर कायम वरदहस्त आहे. तुम्हाला आता टेन्शनच घ्यायचं काम नाही. मी शेअर करते हा ताई. हो हो हो, चालेल हा. चालेल, श्री काही स्वामी हरकत समर्थ नाही. ताई. श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.